नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आमच्या गावातल्या प्राथमिक शाळेची सहल आलेली आहे इकडं हडशी गावामध्ये. म्हणजे पुण्याजवळ आहे ते गाव. पुणे जिल्ह्यापासून अगदी 40-50 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तर हडशी गावामध्ये आले. आता फक्त मुलांनीच यायचं असं काही नव्हतं, मुलांच्या आईंनी पण आलं तरी चालत होतं. आता ज्यांना नाही यायचं ते म्हणजे त्यांनी फक्त मुलांना सुद्धा लावलं होतं. आणि म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की शिक्षक काळजी घेतातच, म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची, परत त्यांच्यावरती लक्ष ठेवायला शिक्षक असतातच. पण ज्यांच्या आयांना यायचं असेल, म्हणजे लेडीजला वगैरे, म्हणजे त्यांच्या मम्मीला यायचं असेल, ते येऊ शकतात पॅरेंट्सनी. तर त्याच्यामुळं मग आम्ही आलो होतो. बऱ्याचशा बायका आल्या होत्या, ज्यांची मुलं शिकतात त्या बायका, आणि ज्यांना लांबच्या आहेत, ज्यांची मुलं शिकत नाही त्या सुद्धा येऊ शकतात, असं काही नाही. पण एवढं कोणी येत नाही बघा सहलीला, आपलं कुठे जायला होत नाही. आणि सहलीच्या निमित्तानेच मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे ग्रुपने आलो होतो सगळ्या जरी. तर इथं आल्यानंतर पहिल्यांदा बोटिंग वगैरे केली आम्ही, ऊसाचा रस पिलोय. आणि इथं विठ्ठल रुक्मिणीचं देवीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये दर्शन करायला आलोय. आता मंदिरात दर्शन सुद्धा खूप छान झालं, कारण की आम्ही आता लांबून आलोय आम्ही एकदम, म्हणजे चार तास लागले आम्हाला इथे यायला. तर 4 तास लागले, अगदी उन्हाच्या याच्यामध्येच आलो आम्ही. आणि यायच्या अगोदर आम्ही रस्त्यावरतीच होतं, त्याच्यामुळे प्रतिशिर्डीचं म्हणून एक मंदिर आहे, तिथं पण गेलो होतो आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये. तर तिथं दर्शन वगैरे करून आलो. मग तिथं पण थोडाफार टाईमपास झाला, नाश्ता वगैरे केला, आणि मग इथं आलोय आम्ही. तर आता ऊन आहे जास्त, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही, नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त गर्दी होते. तर दर्शन वगैरे करून झालं तर आम्ही छान छान फोटोज वगैरे काढले. तर शिक्षक ह्या बघा, ह्या 2 शिक्षिका आहेत तिथल्या आमच्या शाळेतल्या. तर ह्या 2 शिक्षिका खूप छान मुलांची काळजी घेत होत्या. तर इथं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि इथं बघा संत दर्शन म्हणून आहे, तर इथं संत दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर ना ही सगळी म्हणजे गुहा आहे बरं का. गुहेच्या आतमध्ये सगळं कलाकृती वगैरे म्हणजे बनवल्या गेलेल्या आहेत, मूर्ती तर खूप छान छान आहे बघा. हे सगळं दगडाचं आहे, दगडामध्ये रेखीव कोरीव काम केलेलं आहे हे. आणि हे समजा बघा, इथं अष्टविनायकचं म्हणजे ते अष्टविनायक मंत्र वगैरे लागला होता. म्हणजे प्रत्येक देवाचं म्हणजे जे काय असेल तिथं त्या देवाचे सॉन्ग वगैरे लागलेले आहेत. आणि खूप छान असं वाटतंय, म्हणजे जसं काय आता चालू आहे, म्हणजे हे सगळं पाणी ओतायचं काम. हे बघा, असं वाटतं हे पाणी ओतायचं काम चालू आहे, म्हणजे इतकं रेखीव वगैरे केलेलं आहे ना हे. आणि खूप सारे असे बघा लोक अशी बघण्यासारखे, म्हणजे एकदम ऊन होतं तरी पण लोक अशी बघण्यासारखे चालूच होती, म्हणजे लोक अशी एकदम गुहेच्या आतमध्ये. आणि जे ते आपलं मंदिर लागेल तिथे थोडीशी लायटिंग होती. आणि मग असं एकदम रिअल असं वाटत होतं, जसं काय आता चालू आहे आपल्या सोबत, म्हणजे आपल्या समोर हे असं सगळं घडतंय असं वाटत होतं. तर गुहा पण एकदम छान, आणि गुहेच्या आतमधून जायला अजिबात भीती वाटत नव्हती. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की ह्या गुहेच्या आतमधून जायला भीती वाटत नव्हती. एकदम छान असं उन्हाचा म्हणजे ऊन होतं एकदम. आम्ही 2 वाजता आम्ही इथं पोहोचलो होतो संत दर्शन करण्यासाठी. आणि 2 वाजता पोहोचलो होतो तरी सुद्धा आम्हाला म्हणजे एकदम असं एसीत जसं काय चाललोय आम्ही असं वाटत होतं, म्हणजे एकदम असं. आणि वरून ना अशी पाण्याची थोडीशी अशी शिडकावे पडत होते आमच्या अंगावरती, म्हणजे इतकं छान वाटत होतं ना. असं थंड थंड होतं एकदम. हे सगळं दगडामध्ये काम केलेलं आहे. तर आम्ही सगळ्याजणी म्हणजे ग्रुपने चाललो होतो असं नाही. आता सध्या ते आपल्या परीने बघत बघत चाललो होतो आम्ही सगळेजण. आणि प्रत्येकाकडे लहान म्हणजे मूल होतं छोटं फार, म्हणजे ज्याच्याकडे असेल ते छोटं फार मूल सांभाळत वगैरे आम्ही सगळं बघत बघत चाललो होतो. खूप छान छान असं होतं बघा. अगदी बघूनच म्हणजे असं वाटतं का, म्हणजे आपण एवढं लांबून आलोय हे बघण्यासाठी. आम्ही खास करून हे बघण्यासाठी आलो होतो, लहान मुलांना, प्राथमिक शाळेच्या मुलांना ह्याची सगळ्याची म्हणजे माहिती व्हावी, ह्या हेतूने आलो होतो. आणि इथं आल्यानंतर बघा, इथं इथं जे आहे ना जंगल वगैरे दिसतंय, म्हणजे हे जंगला टाईप दिसतंय बघा. एकदम असं पारंब्या वगैरे दिसतायत, परत झाडं वगैरे दिसतायत इथं ना. असे म्हणजे पक्ष्यांचे आवाज वगैरे येत होते, म्हणजे एकदम छान असं वाटत होतं बरं का. आता मला ते सगळा व्हिडिओ म्यूट करावा लागला, का तर कॉपीराईट क्लेम येईल म्हणून. पण तुम्हाला रिअल व्हिडिओ बघितला ना तुम्ही असं म्हणसाल का, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही, इतकं छान ठिकाण आहे हे.
तर बघा इथं जसं काय म्हणजे जंगलामधून आपलं हे नाही का आपलं काशीला. तर बघा हे हे तर तुम्ही ओळखलंच असेल, आपला श्रावण बाळ आहे. आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन चाललेला आहे. जसं काय म्हणजे बघा एकदम असं रिअलमध्ये वाटतंय, जसं काय म्हणजे आता आपल्यासमोर चाललेत ते असं वाटतंय. एक पाय पुढे, एक पाय मागे आणि असे पुढं वडील बसलेत, पाठीमागं आई बसली, असं जसं काय श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन निघालाय असं वाटतंय. रिअलमध्ये आपल्यासमोर निघालाय असं वाटतंय जसं काय म्हणजे. आणि इकडे ह्या साईडला बघा म्हणजे आतमध्ये एकदम अशी चूल वगैरे पेटवल्यासारखं बघा तुम्हाला आतमध्ये दिसत असेल. ही 2 माणसं झोपली आहेत बेडवरती असं दिसतंय म्हणजे त्याच्यामध्ये. हे बघा 2 माणसं झोपलेली आहेत आतमध्ये, अंधार आहे थोडासा. आणि इकडं बघा ह्या साईडला जे गुलाबी दिसतंय ते चूल पेटवली जसं काय असं दिसत होतं वरती. आपलं हे कंदील आहे वरती. आणि इथं चांभार आहे, इथं चपलाचं जोड वगैरे शिवतोय असं वाटतं बघा. त्याची मुंडकं पण हलतंय म्हणजे एकदम असं रिअल सारखं वाटतंय. आणि त्याच्यासमोर असं कुत्रं पण बसलेलं आहे इकडं बघा. म्हणजे आपलं इथं जी भिंत आहे त्याच्यावरती असं रेखीव काम केलेलं आहे बघा ह्या भिंतीवरती. असं वाटतंय की जसं काय ह्या गावामध्ये आपण आलेलो आहे असं वाटतंय. आतमध्ये गुहा इतकी छान आहे ना, कोणी म्हणणार सुद्धा नाही का ही गुहा आहे. तर बघा मधूमधून असं बांबूचं म्हणजे मधूमधून एवढ्या ठिकाणी नाही, एकाच ठिकाणी हे एवढं असं बांबूचं केलेलं आहे. आणि इकडे ह्या साईडला बघा म्हणजे असं हे आपलं जसं काही मूर्ती आहे एकदम असं मूर्ती येऊन वठवल्यात. आणि तिथं आहे ना ही कपडे सुद्धा वाळत घातलेली होती बरं का. हे हांडे होते, ही सगळी भांडी होती, रिअलमध्ये हे असं होतं. वलन होती, ही वल्लीला कपडे वगैरे टांगलेली आहेत म्हणजे रिअलमध्ये असं काही होतं. ते कंदील दिसता येते, ते कंदील सुद्धा असे पेटलेले होते रिअलमध्ये बरं का. म्हणजे असं वाटतंय का आपल्यासमोर हे सगळं आहे, घडतंय. इकडंच काय खिडकीतून 2 माणसं बघतायत, ही कपडे सुद्धा अशी टांगलेली होती रिअलमध्ये. तर इथं जसं काय म्हणजे असं देव आपल्या भक्ताला असं सांगतोय म्हणजे शिकवतोय. इकडं पण ही 2 माणसं जसं काय असं बघतायत, खिडकीतून डोकून बघतायत असं होतं म्हणजे हे सगळं. तर ना फक्त हे असं गुहेमधून जायचं होतं. आणि प्रत्येक गुहेच्या एका वळणावरती असे काही ना काही म्हणजे काहीतरी केलेलं होतं. आणि त्या प्रत्येक ठिकाणी ना त्या मागची कथा वगैरे सांगितलेलं म्हणजे कथा वगैरे म्हणजे चालू होती तिथं. तिथं उभं राहून आपण त्यांची कथासुद्धा ऐकू शकतो. काही इथं नेमकं हे चित्र आहे, ह्या चित्राच्या नेमका अर्थ काय आहे, ह्या चित्रामध्ये नेमकं काय घडतंय ते सगळं सुद्धा तिथं चालू होतं. म्हणजे कथा वगैरे सगळं सांगायचं काम. एवढं म्हणजे रिअल आणि एकदम छान असं वाटत होतं. इथं बघा जसं काय असं दरवाजा वगैरे वाजवते आणि आतमध्ये एक माणूस म्हणजे संत आहे, ते बसलेले आहेत आतमध्ये. आणि इकडं म्हणजे आपली मुक्ताई आहे आणि ती दरवाजा वाजवते असं वाटतंय जसं काय. इथं पण बघा आतमध्ये कोणते महाराज आहेत हे काही मला माहित नाही बरं का. पण ते महाराज बसलेले आहेत. आणि बाजूला पण एकदम म्हणजे असं दगडाच्या ह्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे, ते एकदम छान आहे. तर बघा मधून मधून असं उजेड येण्यासाठी थोडंफार असं म्हणजे ओपन केलेलं आहे खालच्या साईडने थोडंसं. आणि बघा इथं एकदम असं रिअलमध्ये वाटते बघा. हे सगळ्या कलाकृती आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितल्या. आमचा विश्वाससुद्धा बसत नव्हता की हे सगळं रिअल म्हणजे असं असं मूर्ती एवढ्या कसं काय म्हणजे तयार करू शकतो. आणि एकदम असं खाली म्हणजे असं पाया वगैरे पडताना परत असं ऊट जसं काय असं करतंय ऊट म्हणजे असं करताना. परत ते वारकरी वगैरे आहेत, विणा वगैरे घेऊन आहेत, काही साधू आहेत. ते साधूसुद्धा अगदी रिअलमध्ये म्हणजे तिथे दिसत होते. आता इथं इथं काय आहे माहिती का, पाणी वगैरे म्हणजे दिसतंय ते पाणी आहे. आणि पलीकडून ह्या अशी दगडी वगैरे होते तिथं. इथं जसं काय ते ह्याला पाणी गाय का बैल आहे इथं त्याला पाणी वगैरे पाजतायत असं. परत तिथं हांडा सुद्धा उठवलेला होता. हे ज्या काड्या दिसतात ना म्हणजे लाकडं, पाठीमागं बघा एक लाकडं वगैरे दिसत आहेत छोटी छोटी, ती तिथं म्हणजे होती. एकदम रिअलची लाकडं होती तिथं म्हणजे बघा. एकदम असं वाटत नव्हतं का हे सगळं म्हणजे हे असेल मूर्तीसारखं असेल किंवा काही असेल. तर इकडं सुद्धा बघा एकदम छान असं. आणि त्या भिंतीवरती म्हणजे दगडाच्या ज्या काही भिंती होत्या त्याच्यावरती सुद्धा अशी वॉलपेपर एकदम छान केली होती. जसं काय असं पाठीमागं जे काय असेल सेटअप त्यांचा खूप छानच होतं. म्हणजे आपण म्हणजे मला तिथून निघावं सुद्धा वाटत नव्हतं, इतकं छान आहे हे सगळं.
तर बघा इथं पाणी चालू आहे बघा, तुम्हाला दिसत असेल हे हांड्यातून इथे हे मडक्यामध्ये गाडग्यामध्ये जसं काही पाणी भरती पाणी हे चालू होते गाडग्यामध्ये भरायचं काम. आणि हे सगळं हे जे काही आहे ना ते फिरत होतं, म्हणजे एकदम असं रिअलमध्ये वाटतंय हे सगळं चालू आहे. तर बघा इकडे ह्या साईडला पण खूप छान छान, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी जसं काही इथं रिअलमध्ये काय असं घडतंय असं वाटत होतं. आता इकडे जो पाठीमागे जी गाय वगैरे दिसते बघा, तर ते बघा रवंत वगैरे चालू आहे. हे बघा रवंत चालू आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये तोंडामध्ये ना आपलं पाला आहे आणि पाल्याचा असा रवंत चालू आहे. असं एकदम रिअलमध्ये जसं काय असा रवंत चालू आहे त्याचा असं वाटत होतं. तर आता इथं बघा प्रत्येक म्हणजे हे सगळं त्याला तयार करताना खूप म्हणजे असं हे मेहनत लागली असणार आहे, कारण की हे बघण्यासारखं आतून इतकं छान आहे ना. मला नाही वाटत का म्हणजे असं जगामध्ये कुठं म्हणजे बघितलं असेल, म्हणजे कोणी बघितलं असेल असं. हे एकच ठिकाण असतं हे एकाच ठिकाणी एकदम छोटी जागा आहे बरं का, पण त्या छोट्या जागेमध्ये सगळ्या संतांचं दर्शन, सगळे जे काय असतील संत वगैरे असतील किंवा आणखी काय असेल आपले वारकरी संप्रदायाबद्दल असेल, परत साईबाबांचं असेल, साधू महाराजांचं असेल, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहे तिथं रेकॉर्डिंग. आणि प्रत्येकाच्या मूर्ती होत्या आणि त्या त्या मूर्तींच्या हे बघा ह्या ठिकाणी सुद्धा रेकॉर्डिंग चालू होती, म्हणजे जे ह्या ठिकाणी काय घडते हे सगळं कथा चालू होती तिथं. आपण तिथं उभं राहून सगळी कथा ऐकू शकतो. एवढं सगळं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी म्हणजे चालू होतं. ते ह्या हे समजा दिसतंय, तर हे नेमकं काय दिसतंय का काय चालू आहे इथं हे सगळं चालू होतं तिथं कथा. तर हे बघा इथं साईबाबांचे आणि हे बघा इथं जे साईबाबांचं दिसतंय अन्नछत्र चालू. तर हे बघा इथं चूल पेटली, हे बघा जाळ दिसत होता, म्हणजे इथं इलेक्ट्रिक जाळ आहे बहुतेक तो, पण तिथं सगळं रिअलमध्येच काय चालू आहे असं वाटत होतं. साईबाबा इथं म्हणजे जेवण वगैरे बनवता येतं, खाली बघा चूल चालू आहे. हे सगळं रिअलमध्ये दिसत होतं का, समजा चूल चालू आहे इथली असं. परत पाणी पडायच्या ठिकाणी सुद्धा पाणी पडतंय इथलं असं दिसत होतं तिथं. बघा एवढ्या सगळ्या मूर्ती एका एका ठिकाणी समजा आपण घडवू शकतो, पण प्रत्येक वळणाच्या ठिकाणी हे सगळं मूर्ती वगैरे घडवणं म्हणजे किती कमालीचं म्हणजे डोकं वगैरे लावलेलं आहे. तर तिकीटसुद्धा तशीच आहे बरं का एक ठिकाणी जाण्यासाठी. पण तिकीट काढल्यासरशी म्हणजे हे सगळं एकाच ठिकाणी बघायला भेटतंय. आणि फक्त बघायला भेटत नाही. आता ह्या ठिकाणी समजा हे सगळं आहे, तर ह्याचा अर्थ काय आहे? ह्या प्रत्येक ठिकाणी ते कथा चालू असते. का नेमकं याच्याबद्दल काय चाललंय, हे नेमकं कशासाठी चाललंय, हे सगळं चालू होतं. आणि आपलं शेवटी अगदी शेवटी शेवटी बरं का हे आपलं वारकरी संप्रदायाचं म्हणजे चालू होतं तिथं. बघा आपलं विठ्ठलाची मूर्ती वगैरे दिसतीये. तर म्हणजे पाठीमागे सगळे वारकरी दिसत आहेत. तर हे वारकरीचं सॉन्ग वगैरे लागलेलं होतं म्हणजे तिथं. आणि रेकॉर्डिंग वगैरे सगळी होती तिथं, म्हणजे त्याच्याबद्दल कथा चालू होती. म्हणजे तिथं उभं राहून आपण सगळं ऐकू शकतो, एवढं सगळं चालू होतं. आणि सगळ्यात शेवटी हे सगळे संत तुकाराम असतील, सगळे संत इकडं असतील, म्हणजे सगळ्या संतांचं अगदी कोरीव काम केलेलं आहे बघा तुम्ही. तर बघा प्रत्येक जे काही संत असतील ते संतांच्या ठिकाणी खाली असं पाटी वगैरे लावलेली, म्हणजे त्यांनी म्हणजे आपल्याला ओळखू यावं म्हणून काय कोण आहे हे असं तसं. प्रत्येक संतांच्या खाली असं नाव वगैरे लिहिलेलं आहे म्हणजे असं. हे बघा तर इकडं सुद्धा म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी अशी पाटी वगैरे आहे. नेमकं हे संतांचं नाव काय आहे, कसं आहे, असं सगळं लिहिलेलं आहे. तर बघा अगदी दगडामध्ये हे सगळं कोरीव काम केलेलं आहे बरं का. इथं संत बाळूमामा आहेत. परत इथं संत कबीर आहेत. बघा सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे हे सगळं.
तर इकडं इकडं पण खाली पाटी वगैरे म्हणजे आहे, असे बरेच आहेत. जर आम्ही ना फोटो काढून व्हिडिओ काढून अगदी म्हणजे बघून एकदम असं छान मन भरून घेतलं बघून. कारण परत कधी बघायला भेटेल असं म्हणजे एवढ्या लांब आम्ही 4 तास लागले होते आम्हाला इथे येण्यासाठी. आणि परत कधी यायला भेटेल असं म्हणजे वाटत पण नाही. का तर खूप लांब आहे आमच्यापासून, म्हणजे आम्ही खास हे सगळं संत दर्शन करण्यासाठी एवढे लांब 4 तास हे करून आलो होतो. आणि इथं आल्यानंतर आम्हाला खरं वाटलं का म्हणजे खरंच इथं आलो तर ते बरं झालं एका अर्थाने. का तर सगळं का जे काय आहे ते सगळं बघायला भेटलं मस्तपैकी. आणि आता ही गुहा संपती बरं का, म्हणजे अगदी वळवळ घेऊन ही गुहा होती. आणि आता ही गुहा संपते. तर अगदी बाहेर आहे ना आपली गाया वगैरे आहेत. आणि तिथं राधाकृष्ण वगैरे बसलेले आहेत आपले बघा. आणि असे गाया वगैरे आहेत, गायांच्या मेळ्यामध्ये आपले बसलेले देव. आणि बघा, आणि इथं सॉन्गसुद्धा खूप छान व आपली म्युझिक वगैरे लागलेली होती, म्हणजे खूप छान होतं. असं वाटतंय खरंच खरोखरचे आपले राधाकृष्ण बसलेत. आणि अशा गाया वगैरे आहेत अशा घेऊन बसलेले आहेत ते. तर इकडं बघा, इकडं जे संपतंय नाही तेच लगेच इकडं मूर्ती वगैरे म्हणजे दगडामध्ये कोरलेले सुद्धा आहे काही. हे मूर्ती नाहीत, कोरलेली कोरीव काम आहे. परत इकडं सुद्धा बघा किती छान आणि मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. गुहेच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा खूप छान छान त्यांनी केलेलं आहे, म्हणजे असं मोकळं काहीच नाही. तर हे बघा किती छान आहे. तर इकडं बघा, इथं कासव वगैरे म्हणजे जे काय आहे ते सगळं आहे. तर हे बघा इकडं शेवटी शेवटी परत गुहा चालू झाली होती. आणि गुहामध्ये म्हणजे थोडंफार ओपन होतं. आणि मग नंतर परत गुहा चालू झाली, आणि गुहेच्या सगळ्या शेवटी शेवटी नाही असं राधाकृष्ण वगैरे दाखवले होते. परत एक हत्तीसुद्धा होता. गुहेचे सगळं हे शेवटी शेवटी होतं दाखवलेलं. आणि मग नंतर गुहेच्या बाहेर आल्यानंतर ना मस्त असा धबधबा होता. आणि बघा तुम्ही वाफा दिसत असतील पाण्याच्या. तर जसं काय म्हणजे असं गार पाण्याच्या जसं काय वाफा निघतायत असं होतं सगळं म्हणजे. आणि धबधबा सुद्धा खूप छान होता. असं लांबूनच खूप असे वाफा वगैरे दिसत होत्या. आणि इकडं बघा इकडं सगळं म्हणजे हे लावलेलं आहे आपलं लहान मुलांसाठी फोटो वगैरे काढण्यासाठी. लहान मुलांना आवडतात म्हणून त्याच्यावरती त्यांनी फोटो वगैरे पण काढले. आणि लहान मुलांसाठी पण होतं, मोठी माणसंसुद्धा फोटो वगैरे काढत होते. दिसायला सुद्धा म्हणजे सगळं छान वगैरे दिसत होतं. पांडा वगैरे सगळं होतं. बघा इकडं हे दिसतंय काय आहे तो, काय म्हणतात त्याला, आत्ता काय नावच येईल माझं, म्हणजे लहान मुलांचे सगळं होतं असे बावलं वगैरे त्याचे फोटो होते. इकडं गोगलगाई बघा, त्या ह्या गोगलगाईवरती म्हणजे बाळाने फोटो वगैरे काढले बसून. तर इकडं म्हणजे अगदी बघण्यासारखं होतं. म्हणजे असं वाटलं नाही काय म्हणजे एवढं कोणी करू शकतं, म्हणजे एकदम रिअलमध्ये गोगलगाई असं वाटत होतं. आणि सगळ्यात शेवटी ना आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठं असं म्हणजे हे होतं आपलं रेखीव काम केलेलं. आणि मग नंतर आम्ही रोपवेची रोपवेचं म्हणजे हे सुद्धा केलं, रोपवेची जर्नी. सगळ्यात म्हणजे माझा पहिलाच अनुभव होता, मला काही माहीत नव्हतं आणि मला भीतीसुद्धा वाटत होती. पण 4-5 जणी होत्या माझ्यासोबत, म्हणजे त्यांना पण असं म्हणजे रोपवेचं म्हणजे रोपवेसाठी यायचं होतं.
तर इथं होत्या, त्यांना असं वाटलं की आपण परत कधी येणार आहे, तेव्हा मग इथं आलो या इथं आहे. तर आत्ता आपण अनुभव घेऊ एकदा, म्हणजे एक्सपेरिमेंट एकदा करू, बघू आपल्याला भीती वाटते काय वाटते ते सगळं. तर खरं तर भीती वाटली होती बरं का मला, माझी तो पहिलीच वेळ आहे आणि याच्या आधी कधी म्हणजे असा अनुभव घेतला नव्हता. तर हे सगळं म्हणजे जायच्या अगोदर खूप छान वाटत होतं, पण नंतर नंतर ना भीती वाटत होती.